शहर आज गोळीबाराच्या घटनेनं हादरलं. अगदी 10 वाजता वर्दळीच्या भागामध्ये 4 टोळक्यांनी येऊन एका तरुणावरती गोळीबार केला आणि हा सगळा गोळीबार वनराज अंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी घेतला गेल्याचा दाट संशय आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपासही सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे आणि या सगळ्यामध्ये टोळी युद्धाचे प्रकार हे जास्तीत जास्त घडताना दिसून येतात. त्यामुळे मुळातच टोळी युद्ध रोखण्यासाठी पोलिसांनी काय करणं गरजेचं असतं हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर माजी पोलीस अधिकारी आणि पुण्याचे एससीपी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते भानुप्रताप बर्गे सर आहेत. सर, टॉप न्यूज मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. काय वाटतंय सर, आजची एकंदरीत घटना आणि याआधी अंदेकर टोळीने केलेले दोन्ही खून, एकंदरीत पोलीस कुठेतरी कमी पडतात किंवा पोलिसांनी आणखीन काय केलं पाहिजे? खरं तर या ठिकाणी घटना जी घडलेली आहे ती आज पहिल्यांदा घटना पुण्यात घडते असं नाही आहे. आपण जर ह्या टोळीचा इतिहास जर बघितला तर 1970 असून म्हणजे की आज कित्येक वर्ष झाले ह्या टोळीचा इतिहास 50 वर्षापेक्षा जास्त मोठा आहे. आणि ज्यावेळेस पोलिसांचं सर्वात महत्त्वाचं काम जी आज जर म्हणतो की ग्रासरूटची जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की तुमचे कनेक्टचे असायला पाहिजेत, की तुमचे इन्फॉर्मर आपण म्हणतो, आम्ही कनेक्ट म्हणतो, इन्फॉर्मर म्हणतो. हे इन्फॉर्मर तुमच्याकडे कुठल्या ताकदीचे आहेत किंवा किती आज आहेत, हे जर विचार केला तर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये निगेटिव्ह असं आपल्याला त्या ठिकाणी वास्तव आपल्याला जे काय दिसतं ते त्याप्रमाणे असं आपल्याला दिसून येतं की पोलिसांनी एकतर त्यांची स्ट्रीट पेट्रोलिंग वाढणं खूप आवश्यक आहे. दुसरी गँगवॉरच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा विषय असा असतो की एखाद्या गँगचा ठराविक असा पॅटर्न असतो किंवा त्या गँगच्या टोळी प्रमुखापासून ते खाली त्यांचा जो अटॅक करणारा व्यक्ती असेल किंवा जो त्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन फायरिंग करणारा असेल, कोयता चालवणारा असेल, ह्याची एक मानसिकता त्या गँगच्या मानसिकतेप्रमाणे झालेली असते. आणि पर्टिक्युलरली ह्या आत्ताच्या गँगच्या बाबतीमध्ये, अंधेकर गँगच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये बदल्याची भावना जी आहे वर्चस्वासाठी ती फार प्रचंड अशी आहे की आपण बघितलं की घरातीलच व्यक्तींचा त्यांनी मर्डर केलेला आहे, नातवांना सुद्धा सोडलेलं नाही. किंवा त्याच्या अगोदर वनराजचा जर खून झालेला असेल तर तो सख्या दाजींनी त्याचा मर्डर केलेला आहे, बहिणीच्या नवऱ्याने सख्या बहिणीच्या मर्डर केले. की अशा प्रत्येक गँगची ही एक मानसिकता असते. तिचा अभ्यास पोलिसांना असणं आवश्यक आहे. का अभ्यास असणं आवश्यक आहे की ह्याचं प्रिव्हेन्शन करण्याच्या दृष्टीने जर आपल्याला माहिती आहे की ह्या टोळी असं काम करणार आहे तर जे आता ते जेलमध्ये आहेत त्यांचे भाऊ कोण आहेत, ते काय प्रिकॉशन्स घेतात, त्यांच्या बहिणी कोण आहेत, त्यांचे अजून नातेवाईक कोण आहेत, त्या ठिकाणी काय त्यांना धोका होऊ शकतो का, हे पोलिसांकडनं त्या ठिकाणी इन ॲडव्हान्समधनं कळणं आपल्याला आवश्यक वाटतं. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हटलात की प्रत्येक गँगचा किंवा त्यांच्या म्होरक्याचा एक पॅटर्न असतो किंवा त्याची एक मानसिकता असते आणि तो तशाच पद्धतीने खून करत असतो किंवा इतर सगळ्याच गुन्हेगारी कारवाया करत असतो. आंदेकरांच्या बाबतीत सांगायला गेलं तर कायम असं म्हटलं जातं, अनेक म्हणजे जुने क्राईमचे पत्रकार असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांच्याकडून कायम असं म्हटलं जातं की बंडू आंदेकर हा खूप विक्षिप्त गुन्हेगार आहे किंवा गुन्हेगारांचं एक अनेकदा पाहायला मिळतं की ते घरापर्यंत येत नाही, त्यांची गुन्हेगारी ही उमऱ्याच्या बाहेर असते. बंडू आंदेकर हा तसा कधीच नव्हता, त्याने कायमच अशा पद्धतीची गुन्हेगारी केली असं म्हटलं जातं. तुम्ही अनेक वर्ष पुण्यात काम केलं, तुमचा अनुभव एकंदरीत काय? नाही, का आपण जे बोलला ते एकदम 100% सत्य आहे. त्याच्यामध्ये ह्यांची जी मानसिकता झालेली असती त्यानंतर ह्यांची व्यसनं कुठले असतात ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. की त्याचा पॅटर्न तसा आहे. विक्षिप्त असणं ही एक गोष्ट वेगळी आहे. तो रोज जेवताना खाताना विक्षिप्त नाही वागत. तो क्राईमच्या बाबतीमध्येच कुठलीही गोष्ट करताना तो विक्षिप्त होतो. आपण त्याला एक बचावाचं साधन म्हणून विक्षिप्त हा शब्द देतो. परंतु ही मानसिकताच त्यांची तशी गुंडगिरीची झालेली असते किंवा तशा पद्धतीचं क्राईम करण्याची झालेली असते. आणि मग त्यातून मग तो कुणालाच सोडत नाही. आपण बघतो की ह्याच्यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे की त्याला ऑनर किलिंग नाव दिलं आपण, की स्वतःच्या मुलींनाच काही मारून टाकलेलं, त्या मुलींचे बॉयफ्रेंड्स असतील किंवा त्यांचे कोण प्रियकर असतील त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. ही जी मानसिकता असते काही गुन्ह्यांमध्येही त्या तात्पुरत्या प्रसंगाच्या अनुसार ती मानसिकता बनते. परंतु काही काही गुन्हेगारांमध्ये ही रक्तात आपण म्हणतो ना की रक्तातच माझ्या हे आहे, तशा पद्धतीचं हे वर्तन असतं. सर, तुम्ही स्वतः खरं तर एन्काउंटर स्पेशलिस्ट तुम्हाला म्हटलं जातं आणि आत्ता सध्याची पुण्यातली एकंदरीत परिस्थिती पाहता किंवा तिकडे गजा मारणे असेल, निलेश घायवळ पळून गेला, त्याला आता 7-8 महिने झाले, तो सापडत नाही. त्यामुळे कुठेतरी काहीतरी घडलं की पोलीस फक्त ॲक्टिव्हली काम करतात, नंतर ते विषय मागे पडतात आणि कॉन्स्टंटली जे एक काम करायला हवं ते कुठेतरी कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं? खरं तर ह्याच्यामधलं आपण जर बघितलं की क्राईम ब्रँचचं सगळ्यात जास्त वर्चस्व शहरावरती असणं आवश्यक असतं. आज मला त्याच्यामध्ये कुठंतरी सुसूत्रता नसल्याचं दिसून येत आहे किंवा कमांड पॉवर जी असायला पाहिजे ती कमांड पॉवर मला दिसून येत नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्यामध्ये युनिटीनी काम करणं खूप आवश्यक असतं.
आज ती युनिटी दिसत नाही. कॉम्पिटिशन नक्कीच असायला पाहिजे. 2 युनिट्समध्ये असतील, 4 युनिट्समध्ये असतील, वेगवेगळ्या खंडी पथक असेल, त्याच्यामध्ये असेल, पोलीस स्टेशनच्या स्तरावरती काही कॉम्पिटिशन असेल. परंतु ज्यावेळेस असे कुठल्या सामुदायिकरित्या कुठलं तरी कंट्रोल करणं एका क्राईमवरती आवश्यकता असते, जसं दहशतवादी कारवाई असतील किंवा हे गँगवॉर जे आहे, हे काही कुठल्या एका मर्यादित पेठेपुरतं नाही आहे किंवा मर्यादित भागापुरतं नाही आहे. अख्ख्या शहराला ह्याचं जे परिणाम भोगावं लागतात ते शहराला भोगावं लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुरक्षित नागरिक ज्यावेळेस त्या शहरामध्ये राहत नाही किंवा त्या नागरिकाला सुरक्षित वाटत नाही, त्यावेळेस सगळ्यात जास्त धोकादायक वळण त्या ठिकाणी गुन्हेगारांनी घेतलेलं असतं. म्हणून पोलिसांनी एक तर ह्याच्यामध्ये की कमांड त्यांची खूप चांगली, आता मला वाटतं नव्यानेच एक DCP आलेले आहेत, ते आता त्यांच्या पद्धतीने काम करतील. आता परत आमच्यामध्ये हा प्रॉब्लेम असा आहे की बॉस बदलले की ती सिस्टीम बदलत जाते, त्याचा पॅटर्न कंट्रोलिंगचा बदलत जातो किंवा अगोदरच्या CPनी जे राबवलेलं आहे त्या CPच्या काळामध्ये सुधारणा केली जाते किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना करायचं असतं, म्हणून त्याच्यामध्ये डिस्कंटिन्युटी येते. अखंडता अशी राहत नाही त्या कामामध्ये. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. सर, अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, जो मला प्रश्नही विचारायचाच होता, की असं अनेकदा होतं, की एखादा ऑफिसर येतो, त्याला तिथे नवीन शहरामध्ये स्थायिक व्हायला, तिथलं सगळं समजून घ्यायला 6, 7, 8 महिने जातात आणि लगेच वर्ष, दीड वर्षामध्ये ट्रान्सफर केली जाते. त्यामुळे अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे वाढती गुन्हेगारी हा पण एक अँगल आहे. साधारणतः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या तरी किती काळानुसार झाल्या पाहिजेत असं वाटतं? काही की आपल्याकडे बदल्यांचा कायदाच असा आहे की IPS असतील किंवा त्या लेवलचे अधिकारी असतील, अबाव DCP म्हणजे कोणी असतील, त्यांचा बदलीचा ACPच्या वरच्या बदलीचा मला वाटतं की 2 वर्षाचा कार्यकाल आहे एका पोस्टिंगवरती. त्यानंतर एका शहरामध्ये CPचा किंवा यांचा कार्यकाल जो आहे तो 2 वर्षाचा आहे. आणि बाकीचे जे PSI असतील किंवा APA असतील त्यांचा कार्यकाल जो आहे तो 5 वर्षाचा आहे. आणि कॉन्स्टेबलरी जो आहे तो आपल्याकडे कंटिन्यू त्या भरती झालेले पुणे शहरात, तर तो रिटायर म्हणून पुणे शहरातूनच होतो. परंतु काही काही ठिकाणी स्पेशलायझेशन खूप महत्त्वाचं असतं, की जसं मी समजा की दहशतवाद विरोधी पथकात काम करत होतो का गुन्हे शाखेमध्ये मी माझ्या 34 वर्षाच्या सेवेपैकी जवळजवळ निम्म्याच्या वरची सर्व्हिस मी गुन्हे शाखेमध्येच काढली. ते एक्सपर्टाईज येणं खूप आवश्यक असतं. पूर्वीच्या काळामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं की ट्रॅफिकला जो एखादा कॉन्स्टेबल नेमला जायचा, तो रिटायर होतानाच तिथून बाहेर पडायचा किंवा तोपर्यंत, का तर त्याला ते एक्सपर्टाईज आलेलं असतं किंवा त्याला अनुभवाने ते सगळ्या गोष्टी माहिती असतात. ह्याच्यासाठी काही काही परदेशामध्ये अशा आहेत की होमिसाईड एक डिपार्टमेंट आहे की त्याच्यामध्ये भरती झाला तर तो शेवटपर्यंत त्याच्यामध्ये जातो. मग तो खुनांचाच तपास करत असतो. कोर्टाचे मॅटर बघणारे जे आहेत ते वेगळं डिपार्टमेंट असतं. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करणारे जे असतात, फॉरेन्सिक्स समजा असेल त्याच्यामध्ये, की त्याच्यासारखे त्याच्यामधले नेमणुका ह्या वेगळ्या होत असतात. आपल्याकडं सगळ्यात आता आपण भेळ झालेली आहे. मिसळ म्हणतो आपण, तसंच सगळं झालेलं आहे, की कुणाचा कुणाला मेळ नाही. मी आज 1 वर्षाच्या, दीड वर्षाच्या काळासाठी EOWमध्ये काम करतो, तर उद्या मला लगेच सायबरला पाठवलं जातं. सायबरवरनं मला लगेच 2 वर्षानंतरच्या काळात दहशतवाद विरोधी पथकामध्ये पाठवलं जातं. समजा अशाच ब्रँचेसला थोडं क्रायटेरिया लावतात म्हणून अजूनपर्यंत तिथं तेवढा गोंधळ नाहीये. परंतु शहर पातळीवरती किंवा ग्रामीण पातळीवरती सुद्धा जर बघितलं आपण, तर हे एक्सपर्टाईज कुठेतरी आपल्याला कमी पडत आहे असं दिसतं. सर, तुम्ही स्वतः मुंबईमध्ये बरचसं काम केलेलं आहे आणि मुंबईमधलं गँग वॉर जे प्रचंड संपूर्ण देशातलं सगळ्यात हार्श म्हणू शकतो, तशा पद्धतीचं गँग वॉर तुम्ही स्वतः पाहिलंय. या अंधेकरच्या प्रकरणामध्ये हे सुद्धा गँग वॉरचंच मॅटर आहे आणि यामध्ये अगदी सुरुवातीलाच अंधेकरांच्या टोळीकडून असं सांगण्यात आलेलं आहे, आपण असं थेटच म्हणू शकतो. कोर्टाच्या समोर सुद्धा वकिलांनी अनेकदा ही बाजू मांडलेली आहे, की आमचा मुलगा गेला तर आम्ही त्याच्या बदल्यात प्रत्येक आरोपीचा एक तरी घरातला माणूस घालवणार. अशा पद्धतीने त्यांनी मानसिकता आहे. तशा दृष्टिकोनातून हे आधीपासून पोलिसांना माहिती आहे, की यांची मोडच अशीच आहे. तरी सुद्धा पोलीस कुठेतरी कमी पडतात. इथून पुढच्या काळात तरी पोलिसांनी इथून पुढचे खून होण्यापासून रोखण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? कसं आहे की पोलिसांची आपल्याला माहिती आहे की संख्या लोकसंख्येच्या मानाने किती आहे. तरीसुद्धा की गँग्स समजा पुण्यामध्ये जवळजवळ 50 लाखाच्या वरती लोक राहतात. गुन्हेगार किती आहेत आपल्याकडे? जास्तीत जास्त 5,000 गुन्हेगार आहेत. छोट्या गुन्हेगारापासून यंगस्टरपर्यंत जरी धरलं तरी. मग त्या छोट्या गुन्हेगारांच्या मध्ये सुद्धा आपण 5,000 गुन्हेगाराचं कुठंतरी हे सगळीकडे वर्गीकरण व्हायला पाहिजे. मला वाटतं आमच्या काळामध्ये आम्ही ते करायचो. टॉप 20, टॉप 50 असे आम्ही त्या ठिकाणी नावं दिलेली होती. असे कुठेतरी ह्यांनी टॉप 20 गुन्हेगारांची नावं काढायला पाहिजेत. त्या गँगची कुठेतरी संबंधित सगळं आहेत त्यांचे सर्वांचे. म्हणजे माझ्या काळामध्ये तर मला आठवतंय की त्यांचे वकील कोण आहेत, त्यांचे डॉक्टर कोण आहेत, त्यांचा पासपोर्ट नंबर काय आहे, त्यांच्या बँका कुठल्या आहेत, त्यांची पैशाची देवाणघेवाण कोण करतं, कुणाच्या त्यांचे हस्तक जे क्राईममध्ये नसतात, परंतु पाठीमागनं कोण त्यांना मदत करते, अशा सर्वांची लिस्ट असणं आवश्यक आहे. आणि आता ह्याच्याबरोबरच अंधेकर टोळीसारखी ज्यावेळेस वनराज अंधेकरच्या मर्डरनंतर जी घटना घडत चाललेल्या आहेत, की अंधेकर किंवा कोमकर टोळी असेल,
घरातीलच टोळ्या आहेत. आता टोळी युद्ध नाही राहिलेले, कौटुंबिक युद्ध चालू आहे आता पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर. ह्याच्यामध्ये की संभावित विक्टीम कोण असतील, की आता जसं हा मस्केचा खून झाला, बंड्या मस्केचा, त्याचा खून व्हायच्या अगोदर पोलिसांकडे ही लिस्ट आवश्यक आहे की संभावित कुणाकुणावरती अटॅक होऊ शकतो, कुठल्या दोन्ही टोळींकडनं, म्हणजे आंदेकर टोळी असेल किंवा कोमकर टोळी असेल तर ह्यांच्याकडनं कुठल्या ह्याच्यावरती अटॅक होऊ शकतो, त्यांची सुद्धा लिस्ट आवश्यक आहे. आणि त्यांना सुद्धा कुठेतरी जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करणं किंवा त्यांना सातत्याने त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या लोकांनी त्यांना चेक करणं आवश्यक आहे, त्यांच्याकडे जाणं येणं आवश्यक आहे, त्यांना बोलवणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रतिस्पर्धी जे कोणी त्यांच्यावरती काम करणार आहे त्यांना पोलिसांचं तरी भय त्या ठिकाणी राहील की कमीत कमी हा पोलिसांच्या संपर्कात आहे किंवा जाणं येणं आहे, म्हणून त्याच्यावरचा हल्ला आपण वाचू शकतो का, एक त्या ठिकाणी गुन्हा रोखू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. माझ्याबरोबर भानुप्रताप बर्गे सर होते. जसं सरांनी सांगितलं की एकंदरीत आता ही जी काही गुन्ह्यांची मालिका आंदेकर टोळीकडून राबवली जाते, ही जर थांबवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांना एकत्र येऊन युनिटीनं काम करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आंदेकर टोळीचे जे जे सदस्य सध्या बाहेर आहेत त्या सगळ्यांची लिस्ट असणं किंवा त्यांच्यावरती कंट्रोल असणं, त्यांना सतत ते कुठे आहेत, ते काय करतायत, एखादा कट तर रचला जात नाहीये ना, या सगळ्याची माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. तरच इथून पुढच्या काळामध्ये आंदेकरांनी ऑलरेडी वॉर्निंग दिलेली आहे, त्यामुळे पोलिसांसाठी सुद्धा ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे की इथून पुढचे खून थांबवणं हे आव्हान पोलिसांसमोर आहे. इथून पुढच्या काळात तरी पुणे पोलिसांना हे आव्हान पेलवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.